आपण गुणोत्तर प्रमाण या भागामध्ये ए बी सी डी या 4 संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या 2 संख्यांचं गुणोत्तर समान असतं. समान असेल तर या संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. उदाहरणादाखल आपण 9, 18, 7, 14 या संख्या प्रमाणात आहेत का हे पाहण्यासाठी मधल्या पदांचा गुणाकार 18 आणि 7चा गुणा 18 आणि 7चा गुणाकार 18 सत्ते 126 आणि 9 आणि 14 अंत्यपदांचा गुणाकार 14 126 येतो. आपण आपल्या उत्तराचे ठाम असायचे. या संख्या प्रमाणात असतील तर मधल्या पदांचा गुणाकार जो असतोय तोच लगेच बोलायचा येत नसताना सुद्धा 14 म्हणायचं. आता जर मधल्या संख्या समान असतील म्हणजे ए बी बी सी या मधल्या संख्या समान आहेत म्हणजे बी ही मधली संख्या 2 वेळा आल्या. अशा वेळेला मधल्या संख्यांचा गुणाकार हा अंत्यपदांचा गुणाकार समान असतो. मग बी 2 वेळा आलं तर बी गुणले बी बीचा वर्ग बी वर्ग बी गुणले बी बी वर्ग आणि अंत्यपद ए आणि सी आहेत म्हणजे बी मधलं पद समान आहे तर बी वर्ग बरोबर ए सी. म्हणजे शेवटी लिहिलं आहे ए बी बी सी या 4 संख्या प्रमाणात असतील तर ए भागिले बी बरोबर बी भागिले सी. मधल्या पदांचा गुणाकार बी गुणले बी बी वर्ग अंत्यपदांचा गुणाकार ए गुणिले सी म्हणजे बी वर्ग बरोबर ए सी. म्हणजे बी हा ए आणि सीचा भूमितीमध्ये आहे असं म्हणायचं. मी तुम्हाला प्रश्न दिला आहे 9 आणि 4 यांचा भूमितीमध्ये सांगितलं आहे म्हणजे 9 हे ए आहे आणि 4 हे सी आहे. 9 हे ए आहे आणि सी हे 4 आहे. मग बी वर्ग बरोबर बोल 4 बोल की पुढं फुटबॉल हां 36 हा 6चा वर्ग म्हणजे बीची किंमत किती आली 7. छान अगदी बरोबर आहे उत्तम. बी वर्ग बरोबर ए सी. हिनं काय केलं 9 आणि 4 यांचा भूमितीमध्ये काढायचा आहे त्याचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराचा पटकन वर्गमूळ काढायचं. आपल्याला काय सोडवत बसायचं उदाहरण होय. आपल्याला पर्याय असतात पर्याय अचूक शोधायचा आहे. ज्यांचा भूमितीमध्ये काढायचा आहे त्या संख्या अशाच असतात त्यांच्या गुणाकाराचे वर्गमूळ मिळतात. ज्यांचा भूमितीमध्ये काढायचा आहे त्या दोघांचा गुणाकाराचं वर्गमूळ काढताच येतं. त्यामुळे 9 चौक 36चं वर्गमूळ 6.